जळीच्या पाडण्यात शेज माझी सजलेली, जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली। जगतपते तेज देई जगतपते श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे जिये माया शक्तीचा डोळेला सो लागला ब्रह्मादिका प्रमाणाचा बंबाळ दिवा, न देखे विझा करावे या प्रकाशू, योगशास्त्रा नाही सौरसू, सांख्या लाग मोह पासू, तू ते निरूपिता म्हणून साधन नाही ऐसे, जेणे तुझे ज्ञान रत्न दिसे, तू जाणवेसे कृपावशे, तैची जाणिजे तैची जाणिजे। रत हा केरण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए, अजर अमर परम तत्व योग, काया के सुख दुख समझाए, सखा सारथी शरणागत के, सखा सारथी शरणागत के, प्रभु प्रीतपाल हरे कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। श्याम के रंग में रंग गई मीरा रस, खान तो रस की खान हुए, जग से आंखें बंद करी तो सूरदास को दरस दिए, माता यशोदा ब्रज नारी के, माता यशोदा ब्रज नारी के, माखन चोर हरे कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, जय दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा, संपला ताज्या हवेने बुंदगारा वास माझा। जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे, मी तुझ्या वांचून मागू चेहरा कुणास माझा। राख स्वप्नांची जरी राहिली हातात माझ्या, का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्राती पवित्र अशा नामाचं ज्या माऊलीने आयुष्यभर चिंतन केलं,
त्याच प्रभुनामाच्या चिंतनात गेल्या 10 दिवसापूर्वी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला अशा कैवल्यवासी सौभाग्यवती रमावती राधाकिशन पारखे या पवित्र अशा आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, अखेरचा निरोप देण्याकरता त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आज आपण सर्वच जण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। या विधीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले पारखे परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, पै पाहुणे, या परिवारावर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार, कोळपेवाडी आणि कानळद निवासी सर्व आमचा या परिवाराचा मित्र परिवार आणि शोकाकुल असणारा पारखे परिवार। दुर्लभ संसारी मनुष्य जन्म, त्यातही दुर्लभ विवेक ज्ञान, दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती सन्निधान, दैवाधीन न पाविजे। संत श्रोमणी पंडित दामोदर आपल्या श्रीकृष्ण महापूजा नावाच्या ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 26व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये या सृष्टीमध्ये दुर्लभ नेमकं काय काय आहे याचं मार्गदर्शन या जीवाला करताय आणि ते संतांना हे मार्गदर्शन करण्याची गरज का भासली याचं कारण असं आहे का ज्या गोष्टी दुर्लभ आहेत त्या आपल्याला सहज प्राप्त झाल्या आणि सहज आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपल्याला त्या वस्तूची किंमत नाही, त्या गोष्टीचं महत्त्व नाही आणि म्हणून संतांना आपल्याला जागृत करावं लागतं। संत पुन्हा पुन्हा आपल्याला या गोष्टी सांगतात, याचं कारण असं आहे काही आपल्याला सहज मिळालेल्या गोष्टी आहेत त्या खरा जर विचार केला तर खूप दुर्लभ आहे। संत श्रोमणी पंडित दामोदर तेच सांगतात या संसारातली सर्वात पहिली दुर्लभ वस्तू जर कोणती असली ना तर ते सांगतात दुर्लभ संसारी मनुष्य जन्म। ते सांगतात की हा मनुष्य जन्म जो आहे जो आता आपल्याला मिळालेला आहे, आपण ज्या मनुष्य देहामध्ये वास करत आहोत, ज्या देहाच्या द्वारे आपण सुख भोगत आहोत, हा मनुष्य देह सृष्टीमध्ये सर्वात दुर्लभ आहे, दुर्लभ आहे, दुर्लभ संसारी मनुष्य जन्म। तो सहज मिळाला म्हणून आपल्याला त्याचं महत्व नाही, नंतर हा खूप दुर्लभ आहे। संत सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा। 84 लाख योनी पैकी 83,99,999 योनीमध्ये कोटी कोटी फेरे झाल्यानंतर कुठेतरी जीवात्म्याला एकदा मनुष्य देह प्राप्त होत असतो, दुर्लभ संसारी मनुष्य जन्म। बरं हा एकदा प्राप्त आपल्याला तरी होतो, 83,99,999 योनी भोगल्यानंतर एकदा प्राप्त तरी होतो, पण हा प्राप्त झाल्यानंतर ज्या देवी देवतांची भक्ती करून आपण आपला अनमोल नरदेह व्हायला घालवतो त्या देवता सुद्धा अशी अपेक्षा करतात हा मनुष्य देह आम्हाला मिळावा, दुर्लभ संसारी मनुष्य जन्म। संत श्रेष्ठ तुकोबा सांगतात स्वर्गीच्या अमरचितात देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म। स्वर्गातल्या अमर अशा ज्या देवता आहेत ज्या आपल्यापेक्षा या जीवात्म्यापेक्षा खूप ताकदवार आहेत, खूप सामर्थ्यवान, खूप मोठ्या आहेत, निव्वळ सुखामध्ये आहे, त्या स्वर्गामध्ये दुःखाचा लवलेश नाही, निव्वळ सुख आहे। अशा सुखात असणाऱ्या देवता या दुःखरूपी नरदेहाची अपेक्षा का करतात? या नरदेहामुळे तर सुख कमी आणि दुःख जास्त आहे। सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे सांगितलं, इथे सुख कमी आणि दुःख जास्त आहे, तिथं तर निव्वळ सुख आहे, तरी त्या देवता या दुःखरूपी नरदेहाची अपेक्षा करतात। कारण देवतांना माहित आहे आपण जरी ताकदवान असलो, आपण जरी सामर्थ्यवान असलो तरी आपण त्या परमेश्वराचं स्वरूप पाहू शकत नाही, त्याचं स्वरूप प्राप्तही करू शकत नाही। त्या परमेश्वराचं स्वरूप जर पाहायचं असेल, त्याचं स्वरूप जर प्राप्त करायचं असेल तर जीवात्म्याला सगळ्यात गरजेचं आहे मनुष्य देह। मनुष्य देहाशिवाय जीवात्मा भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्या देवी देवतांना अशी अपेक्षा आहे हा मनुष्य देह आम्हाला प्राप्त व्हावा, मग आम्ही त्या परमेश्वराची भक्ती करू आणि तो परमेश्वर प्राप्त करू। पण देवतांना तो अधिकार भगवंतानं दिलेला नाही, तो अधिकार फक्त मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवात्म्यालाच दिलेला आहे। आणि असं देवी देवतांना दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे। तर या नरदेहाच्या
माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे तर संत शिरोमणी पंडित भास्कर भट्ट बोरीकर आपल्या उद्धव गीता नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात, विपाय कर्मभूमीची पेठे नर दे लाभे अवचटे, मुक्ती रत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. ते सांगतात विपाय म्हणजे कुठलाही उपाय केला विना अगदी सहज त्या परमेश्वराच्या कृपेने कर्मभूमीची पेठे, या कर्मभूमीच्या बाजारामध्ये नरदेह लाभे अवचटे, तुला अचानकपणे हे मनुष्य देह मिळालेला. तर हे मनुष्य देह मिळाल्यानंतर तुला साध्य काय करायचंय तर ते सांगतात मुक्ती रत्न घेई गोमटे, तुला मुक्ती प्राप्त करायची आहे, म्हणजे तुला मोक्ष प्राप्त करायचा आहे, म्हणजे तुला अशी जागा मिळवायची आहे का जिथं गेल्यानंतर परत तुझं पतन होणार नाही. मुक्ती रत्न घेई गोमटे, आणि सगळं तुला साध्य करायचंय तर केव्हा जव मृत्यू पावेना, मरण्याच्या अगोदर तुला हे सगळं साध्य करायचं आहे. आणि मग मरण्याच्या अगोदर हे सगळं साध्य करायचं असेल तर त्याकरता साधन एकच सांगितलं, ते म्हणजे मनुष्य जन्म. संत ते सांगतात दुर्लभ संसारी मनुष्य जन्म. या संसारामध्ये हा मनुष्य जन्म जो दुर्लभ आहे ना तो याच करता म्हटला जातो, कारण तो सहजासहजी मिळत नाही. तो आता आपल्याला मिळालेला आहे, आता आपल्याला प्राप्त झालेला आहे, म्हणून आपल्याला तो सहज मिळाला, म्हणून आपल्याला त्याचं महत्व नाही, म्हणून याची किंमत आपल्याला नाहीये. आपण याची महत्व जाणत नाही. मग हा मिळालाय कशा करता याच्यावरच आपण चिंतन करत नाही. आपण फक्त जन्माला येतो, जे काय आपल्याकडे असेल त्या पद्धतीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, जन्म वायाला घालवतो, संपून जातो. फक्त एवढ्या करता हा जन्म आहे का? भौतिक सुखाकरता हा जन्म आहे का? सुख भोगलंच पाहिजे, नक्कीच भोगलं पाहिजे. जेवढं सुख आपल्याला मिळतंय त्याचा सुखाचा आनंद घेतला पाहिजे. चांगले कपडे घालण्याची आपली ताकद आहे, चांगले कपडे घातले पाहिजे. पावडर लावण्याची ताकद आहे, लावली पाहिजे. काय आहे ते सगळे सुख भोगले पाहिजे, त्याबद्दल तू मत पाहिजे ते कर. पण सगळ्यात महत्वाचं हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवा, याच्यावर किती आपण आवरण लावण्याचा प्रयत्न केला, किती आवरण लावली तरी एक ना एक दिवस असा येणारच आहे का ज्या दिवशी घेतलेला श्वास आपण सोडू शकणार नाही आणि सोडलेला श्वास घेऊ शकणार नाही, त्याला म्हणतात मृत्यू. आणि तो एक दिवस आपल्याला गाठणारच आहे. याची जाणीव ठेवून जीवन जगलं तर आपण जीवन जगलं, नाहीतर आपण फक्त आयुष्य कंठतो, आपण फक्त काळ कंठतोय. कारण जीवन शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. संस्कृत मध्ये पाण्याला जीवन म्हटल्या गेलेलं आहे. मग बघा ना, ज्या पाण्याचा प्रवाह योग्य दिशेनं राहतो, जे पाणी वाहत राहतं ते पाणी स्वच्छ राहतं, पवित्र राहतं, निर्मळ राहतं. पण तेच पाणी जर नको त्या ठिकाणी साचलं, थांबलं तर त्या पाण्याचं गटार तयार होतं. हे जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो काळ आहे, याचा प्रवाह जर योग्य दिशेनं झाला तर हे जीवन आहे. आणि हे जर नको त्या ठिकाणी साचलं, थांबलं तर हे फक्त आयुष्य आहे. आपण आयुष्य जगतो का जीवन जगतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तो जीवन जगू शकतो का ज्याच्या घनात मला मरायचं आहे. हा, जीवन तोच जगू शकतो की ज्याला आठवण आहे का मला मी मरणार आहे, एक ना एक दिवस मी मरणार आहे. हे ज्याला ध्यानात धरलं ना तो जीवन जगला. आपल्याला सगळ्या गोष्टीची आठवण आहे, पण जी गोष्ट घडणारच आहे त्या गोष्टीची आपल्याला आठवण नाही. काही गोष्टी आपल्या जीवनात घडतील, काही घडणार नाही. काही घडल्या तरी विशेषाचा फरक पडणार नाही, नाही घडल्या तरी विशेषाचा फरक पडणार नाही. पण त्या गोष्टीची आपण काळजीपूर्वक आठवण ठेवतो. ज्या घडू शकतात, नाही घडू शकतात, पण जी गोष्ट घडणारच आहे त्याच गोष्टीची आपल्याला नेमकी आठवण राहिलेली नाही. हो बघा ना, आपल्या टीव्हीचा रिचार्ज कधी संपणार आहे आपल्याला पक्क ध्यानात आहे. हा, संपण्याच्या 2 दिवस आधीच आपण रिचार्ज करतो. नाही 2 दिवस रिचार्ज केला काही विशेष फरक पडणार आहे पण नाही, आपण पक्क ध्यानात धरतो. मोबाईलचा रिचार्ज कधी संपणार आहे आपलं पक्क ध्यानात आहे. 2 दिवस मागे पुढे झाले काही दुनिया उलटी पालटी होणार नाही तरी आपल्या ध्यानात आहे. कदाचित ते घडेल नाही, त्याला विशेष काही फरक पडेल नाही पडणार, पण जन्माला आल्यानंतर जी गोष्ट घडणारच आहे तीच आपल्या ध्यानात नाही, ती म्हणजे मृत्यू. जात असे द्रोर मृत्यू. तू जन्माला आलेला आहेस ना, मग तुला मरावंच लागणार. हा, जन्माला आलाय ना मग मरावंच. आज मरशील, उद्या मरशील, 10 दिवसानं, 50 वर्षानं, 100 वर्षानं, पण मरशील मात्र नक्कीच. यात बदल होणार नाही. बाकी जन्माला सगळ्या गोष्टी बदलतात, सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होतं. बघा ना, आपण बालक म्हणून जन्माला येतो, पुढे आपण युवक होतो, तरुण होतो, वृद्ध होतो,
म्हातारा होतो, परिवर्तन होतो. आपण अज्ञानी म्हणून जन्माला येतो, पुढे जाऊन आपण ज्ञान घेतो, विद्वान होतो, पंडित होतो, शास्त्री होतो, परिवर्तन होतो. आपण गरीब म्हणून जन्माला येतो, पुढे जाऊन आपण कष्ट करतो, पैसे कमावतो, श्रीमंत होतो, परिवर्तन होतो. जन्माला आल्यानंतर सर्वच गोष्टी बदलतात, सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन होतं. पण जन्माला आल्यानंतर न बदलणार जर काही असलं तर ते एकच आहे, ते म्हणजे जातस्य ध्रुव मृत्यू. जन्माला आलेला आहे ना, मग मरावंच लागणार आहे, त्यात काहीच बदल होणार नाही. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर जी गोष्ट न बदलणारी आहे, जी गोष्ट होणारच आहे, त्या गोष्टीची आठवण ठेवून जर आपण जीवन जगलो तर आपण जीवन जगलो. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आमच्या कैवल्यश्री रमावतीबाई यांच्या जीवनाचा आपण प्रामुख्याने विचार जर केला तर या माऊलीने आपल्या जीवनामध्ये संसारामधली जी सुख म्हणतात ती सगळी सुख भोगली, संसारामधली जी दुःख म्हणतात ती दुःखही त्यांच्या वाट्याला आली, गरिबीतली गरिबी पाहिली तशी श्रीमंतीतली श्रीमंती पाहिली, सुखातलं सुख पाहिलं, दुःखातलं दुःख पाहिलं. पण हे सगळं करत असताना त्या परमेश्वरावरची निष्ठा त्या माऊलीने किंचितही ढळू दिली नाही. सुख आलं म्हणून सुखाच्या भरात देवाचा विसर पडू दिला नाही, दुःख आलं म्हणून कधी देवावर दोष देऊन देवावर राग व्यक्त करून देवापासून कधी लांब झाला नाही. कारण त्यांना एवढी जाणीव नक्कीच होती का मला जे काही सुख मिळत आहे, मला जे काही दुःख मिळत आहे, हे कुणी मला देत नाही, कुणामुळे मला मिळत नाही. मला जे काही सुख दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे हे फक्त माझ्या कर्मावश आलेलं आहे आणि मला तो माझ्या कर्माचा भोग भोगायचा आहे. आणि तो भोगणं तसंही गरजेचं असतो. कर्माचा भोग भोगताना लोक इतके हैराण का होतात मला कधीच कळालं नाही. कारण आता आपल्याला जे काही सुख दुःख मिळत आहेत ना, हे डोक्यातून एक काढून टाका की कुणामुळे मला हे सुख मिळालं किंवा कुणामुळे मला हे दुःख मिळालं, काढून टाका. कुणा तो फक्त निमित्त होत असतो, पण आपल्याला जे काही सुख मिळतं, जे काही दुःख मिळतं हे फक्त आपल्या कर्मवश मिळत असतं. इथून मागच्या अनंत जन्मात आपण जे संचित कर्माचा गाठोडा घेऊन इथं आलोय ना, त्याचा भोग आपण इथे भोगत असतो. बाकी यात काही नाही, काहीच नाही. आपल्याला केलेल्या कर्माचा भोग आपण या जन्मात भोगत असतो, तो भोगलाच पाहिजे. तो भोगत असताना परमेश्वराचं नाम चिंतन जर मुखामध्ये असलं, त्याचं नाम जर आपल्या मुखामध्ये असलं ना, तर त्या दुःखाची दाहकता कमी होते. म्हणून दुःख संपत नाही बरं का. देव आपण म्हणतो देवा असं कसं दुःख दिलं, हे कधी संपतच नाही. देव दुःख संपवत नाही, कारण तो कर्म आहे, आपण जोडलेलं कर्म आहे, संचित कर्म आहे, ते भोगावंच लागणार आहे. ते भोगल्याशिवाय पर्यायच नाहीये, त्याला भोग फक्त साह्य इतकंच होईल. देवाचं नाम जर आपल्या मुखामध्ये असलं तर भाल्याचं दुःख काट्यावर जातं, एवढाच फरक होत असतो. म्हणून ते दुःख होणारच नाही असं नाही, ते आपण जोडलेलं संचित कर्म आहे. ते भोगत असताना परमेश्वराला दोष देऊन काहीच उपयोग नाही, परमेश्वरालाच का कुणालाच दोष देऊन उपयोग नाही. आपल्या कर्मवश ते आपल्याला आलेलं आहे आणि ते भोगणं या करता गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण कर्माचा भोग भोगत नाही तोपर्यंत हा जीवात्मा स्वच्छ होत नाही, आणि हा स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या स्वीकारामध्ये, परमेश्वराच्या स्वरूपापर्यंत हा जीवात्मा जाऊ शकत नाही. म्हणून कर्माचा भोग भोगणं गरजेचं आहे. कारण ते कर्म नासण्याकरता दुसरा कोणताच उपाय आपल्याकडे नाही, दुसरा कोणताच नाही. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी सांगतात प्रारब्धाचा भोग हा भोगूनच क्षय होतो, त्याला दुसरा उपाय नाहीये. आणि म्हणून कर्म भोग भोगत असताना आपण त्या परमेश्वराला विसरणे किंवा त्याला दोष देणे या गोष्टी आपल्या जीवनात कधीच घडता कामा नये. आमच्या रमावतीबाईंच्या जीवनामध्ये सुखही आलं, दुःखही आलं, पण त्या परमेश्वरावरची निष्ठा कधी ढळली नाही. कारण एवढी जाणीव त्यांना नक्कीच होती का एक ना एक दिवस असा येणार आहे का ज्या दिवशी मला या शरीराचा त्याग करावा लागणार आहे. मग हे शरीर जर मला सोडायचंच आहे, मग देवाला प्रार्थना एकच फक्त त्या माऊलीची असायची की देवा जो काही भोग भोगून घ्यायचा आहे तो या जन्मातच भोगून घे. या जन्मात शेवटी त्यांच्या वाट्याला जी दुःख आली ना, तो जीवात्मा स्वच्छ करण्याचा तो सृष्टी नियमाचा तो पालन होतं, तो जीवात्मा स्वच्छ होत होता. त्या जीवात्म्याची राहिलेली कर्म त्या दुःख भोगाच्या माध्यमातून नासत चाललेली होती आणि ते कर्म नासली. कारण देवाला प्रार्थना हीच असायची त्या माऊलीची का या देहातून जेव्हा जीवात्मा बाहेर पडेल त्याच्यानंतर पुन्हा या जीवात्म्याला जन्माला घालू नको, कोणताच जन्म नको.
जसा या देहातून जीवात्मा बाहेर पडेल त्याच्यानंतर 80 प्रहर या सृष्टीतले पूर्ण झाले की त्याच्यानंतर भगवंता मला तुझ्या स्वरूपाला घेऊन जा, तुझ्या कैवल्य गडावर घेऊन जा. म्हणजे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या दुःखातून तू या जीवात्म्याला मुक्त कर ही प्रार्थना त्या माऊलीने केली. मग मुक्ती मिळवण्याकरता त्या माऊलीने काय प्रयत्न केले तर बाकी खूप काही प्रयत्न केले असं मी म्हणणार नाही. तसं काही केलं तर चांगलंच आहे, पण ते खूप काही झालं नाही तर देव प्राप्त होतच नाही हाही गैरसमज आहे. तो गैरसमज काढून टाका. आपण आहे तिथे राहून सुद्धा देवाला जवळ करू शकतो, देव प्रसन्न करू शकतो. आणि देव कसा प्राप्त होईल याचे सोप्यातले सोपी साधनं भगवंतानं आपल्याला सांगितली नाव. सोप्यातले सोपे रस्ते देवानं आपल्याला दाखवले नाव. बघा ना, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या 228व्या क्रमांकाची ओवी आहे. भगवंत खूप स्पष्टपणे बोलतात. ते सांगतात की ज्या तुझ्याकडून काहीच होत नाही तू एकच कर. भगवंत सांगतात जोमच होय अनन्य शरण त्याचे निवारिगामी जन्म मरण. तू फक्त अनन्यतेने जरी मला शरण आला ना, एकनिष्ठ भक्ती जरी तू माझी केली ना, तरी मी तुला वायाला जाऊ देणार आहे. त्याचे निवारिगामी जन्म मरण. तुला या जन्म मृत्यूच्या दुःखातून मी मुक्त करतो. मग अनन्यतेने शरण जायचं. मग शरण जात असताना काय करायचं तर शरण जात असताना एकच आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतात अनन्य चिंतयन्तो ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यम. तू अनन्यतेने माझं चिंतन कर, एकनिष्ठतेने माझ्या नामाचं स्मरण कर. जेव्हा अगरबत्ती उचला, जेव्हा तू त्या एक निष्ठेने माझ्या नामाचं स्मरण करशील मग मात्र भगवंत सांगतात की तुझी सर्व माझ्यावर आहे. आणि किती जबाबदारी भगवंत आपली स्वतःवर घेतात तर गीतेमध्ये भगवंत सांगतात ना योगक्षेम वाम्यम. योग म्हणजे वस्तू प्राप्त होणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू टिकवून ठेवणे. अजून सोपं करून सांगायचं तर योग म्हणजे इहलोकाची काळजी घेणे आणि क्षेम म्हणजे परलोकाची काळजी घेणे. या दोनही गोष्टी जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतात आणि त्या बदल्या जीवात्म्याकडून अपेक्षा करतात अनन्यास चिंतयन्तो माम. फक्त दुसरं देवाला काही अपेक्षित नाही. मग अनन्यतेने स्मरण करायचं त्याने काय होतं? नुसतं भगवंताचं नाम घेतल्याने काही होतं का तर होतं ना. आणि संत भगवंत ते सांगतात की या सृष्टीतला सर्वश्रेष्ठ यज्ञ जर कोणता असेल ना तर तो आहे त्या भगवंताच्या नामाचं स्मरण, त्याच्या नामाचं चिंतन. हे सर्वश्रेष्ठ यज्ञ आजच्या या सृष्टीमधला आहे. गीतेमध्ये भगवंत सांगतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सर्वश्रेष्ठ यज्ञ माझ्या नामाचं स्मरण हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. देवाची भाषा आपल्याला कळाली नाही म्हणून तीच भाषा मराठीमध्ये माऊलींनी सांगितली. माऊली सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म अधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. बस दुसरं काहीच करू नको. काही होत नाही ना, तू काही दान होत नाही पैसे ना तुझ्याकडे करू नको, तुझ्याकडून दान होत नाही करू नको, पुण्य होत नाही करू नको, कर्म होत नाही तेही करू नको. अरे पण तू एक करू शकतो ना, तुला माझ्या नामाचं स्मरण करण्याकरता काहीच लागणार नाही, काहीच नाही. भगवंतानं नाम जप यज्ञ तो परम सर्वश्रेष्ठ यज्ञ सांगितला. पण हा सर्वश्रेष्ठ यज्ञ सांगताना भगवंतानं कुठली बांधून ठेवलं नाही आपल्याला की तू याच जागेवर बस, तू इथेच बस, याच वेळेला बस, इतकाच वेळ बस, असाच उभा राहा, तिकडेच तोंड कर. अजिबात नाही. भगवंत सांगतात बाधू न शके स्नानादी कर्म. तू स्नानही केलेलं नसेल आणि तुला बिछाड्या उठून बसल्या बसल्या तरी इच्छा झाली भगवंताचं नाम स्मरण करण्याची, करू शकतो. बाधू न शके स्नानादी कर्म. तू रस्त्याने चाललेला आहे, पायी चालला, पायात चप्पल आहे, तुला इच्छा आहे भगवंताचं नाम घेण्याची, घेऊ शकतो. बाधू न शके स्नानादी कर्म. तू स्वयंपाक करते, चपात्या लागते, चप्पल घालून चपात्या लागते, हरकत नाही. इच्छा आहे नामस्मरण करण्याची, करू शकते, अडचण काहीच नाही. शेतात नांगर चालू आहे, नांगर हाकतोय, तरी तुला
इच्छा आहे नामस्मरण करण्याची करू शकतो, बाधू न शके स्नानादी कर्म. आता याच्याही पेक्षा अध्यात्मामध्ये अजून सोपा रस्ता दुसरा नाही. आता इतकी सूट देऊन जर आपण म्हणत असू का देवदेव करणं आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, तर बाबा तू जन्माला हा पृथ्वीला भार झालाय. याच्यापेक्षा अजून अध्यात्मात काय सोपं करावं पाहिजे. देव काहीच मागत नाही ना आपल्याकडे, वेगळा वेळ सुद्धा मागत नाही. परमेश्वर असंही म्हणत नाही की हे काम बाजूला ठेवून माझ्या नामाचं स्मरण करत बस, असंही देव सांगत नाही ना. मग याच्यापेक्षा अजून सोपा अध्यात्म काय असायला पाहिजे. काही लागत नाही. अध्यात्म परमार्थ हा आपण लोकांनी जड करून ठेवलाय. अध्यात्म परमार्थ करणं म्हणजे खूप वेगळं काम आहे असं आपण डोक्यामध्ये भरवून घेतलेलं आहे. इतकाही अवघड नाहीये. परमार्थ खूप सोपा आहे, खूप सोपा. हा परमार्थ करत असताना फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहे. एक म्हणजे आपली निष्ठा महत्वाची आहे, आपल्या अधिष्ठानाविषयी परमेश्वराविषयी एकनिष्ठ भक्ती महत्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे आपलं मन स्वच्छ असणं गरजेचं आहे. मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे नसावं. या दोन गोष्टी साध्य झाल्या, जीवन सफल झालं. आजच्या युगामध्ये काही लागत नाही, वेगळं काही नाही. फक्त या दोन गोष्टी जरी आपण पाळल्या, भगवंताचं नामस्मरण जर केलं, तर देव सांगतात त्याचे निवारिगामी जन्म मरण. आमच्या रमावतीबाईंनी अध्यात्म केला म्हणजे तो हाच केला. त्या जिथे होत्या, जशा होत्या तिथेच त्या राहिल्या. त्या संसारात होत्या, संसार केला. जितका चांगला होईल तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना त्या भगवंताच्या नामाचा स्वतःला कधी विसर पडू दिला नाही. आणि म्हणून अशा जीवात्म्याला भगवंत नक्कीच आपल्या कैवल्य गडावर नेऊन नित्य मुक्ती देतात. कारण संतांनी सांगितलं दुर्लभ संसारी मनुष्य जन्म. हा मनुष्य जन्म जो आहे तो दुर्लभ याच करताय. कारण आतापर्यंत जेवढं तुम्हाला मी पाहून तसाच सांगितलं, हे सगळं फक्त मनुष्य देहामध्ये आल्यावरच जीवात्मा साध्य करू शकतो. तोपर्यंत हे सगळं साध्य करू शकत नाही. दुर्लभ संसारी मनुष्य जन्म. आणि मग संसारातल्या आता दुसरी दुर्लभ वस्तू सांगतात. दुर्लभ संसारी मनुष्य जन्म ते सांगतात पुढे. समजा मनुष्य जन्म मिळाला तर त्याच्यानंतरच पुढचं सांगतात दुर्लभ संसारी मनुष्य जन्म, दुर्लभ विवेक ज्ञान. ही दुसरी दुर्लभ वस्तू आहे. कोणती? मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो मिळाला. पण आता मिळाल्यानंतर पुढची दुर्लभ वस्तू काय? विवेक ज्ञान. म्हणजे एक वेळेस ज्ञान प्राप्त करणं सोपं आहे, ज्ञान मिळवणं सोपं आहे. कठीण आहे, पण प्रयत्न करून आपण मिळवू शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो. पण तो ज्ञान मिळाल्यानंतर आपल्या बुद्धीमधला विवेक शाबूत ठेवणं हे सगळ्यात कठीण काम आहे. दुर्लभ विवेक ज्ञान. कारण ज्ञान झाल्यानंतर माणसामध्ये, मनुष्यामध्ये लगेच अहंकार तयार होतो. तुम्ही बघा जगामध्ये जर एखाद्याला 4 श्लोक जरी कळाले ना गीतेचे, त्याला असं वाटतं मला खूप काही कळालं. एखाद्याला ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या कळाल्या, त्याला असं वाटतं मला काहीच खूप काही कळालं. एखाद्याला 4 अभंग पाठ झाले, त्याला वाटतं मला सगळा गाथाच कळाला. दुर्लभ विवेक ज्ञान. ज्ञान झाल्यानंतर आपल्या मधला विवेक शाबूत ठेवणं हे खूप कठीण काम आहे. ते सहज असं साध्य होत नाही. कारण मुळात शास्त्राचा नियम असाच आहे, ज्ञानापाठी अहंकार उपजतो. ज्ञानाच्या मागे अहंकार जोडलेलाच आहे. आणि ज्यानं ज्ञान झाल्यानंतर तो अहंकार बाजूला ठेवला, खऱ्या अर्थाने त्याला ज्ञानी म्हणावं, त्याला ज्ञानी म्हणावं. नाहीतर थोडस ज्ञान झालं की आपण लगेच जगाला मार्गदर्शन करायला सुरुवात करतो. लगेच एखाद्या वर्षी जर आपण आपल्या शेतातलं पीक चांगलं आणलं तर आपण लगेच सगळ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात. तू असं करतो, तसं करतो, हे नाही केलं म्हणून ते झालं, ते केलं म्हणून हे झालं. एखाद्या वर्षी काय होतं, ज्ञान झाल्यानंतर विवेक आपल्या मधला शाबूत ठेवणं ही खूप कठीण गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो मिळाला. पण तो मिळाल्यानंतर ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या मधला विवेक शाबूत ठेवणं नितांत गरजेचं आहे. जोपर्यंत आपला विवेक शाबूत आहे तोपर्यंत आपल्या ज्ञानाला किंमत आहे. आपल्या मधला जर अहंकार जागा झाला, आपल्या मधला जर युगो जागा झाला, तर तो त्या ज्ञानाला झाकावून टाकतो. त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. म्हणून ते सांगतात की तुला विवेक शाबूत ठेवणं नितांत गरजेचं आहे. आणि हेही साध्य झालं तर
त्याच्या पुढची दुर्लभ वस्तू ते सांगतात. दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती सन्निधान. ते सांगतात या दोन गोष्टी जर साध्य झाल्या, तुला मनुष्य देह मिळालं, तुला ज्ञान झालं, ज्ञान झालं तर तू वेग शाबूत जर ठेवला तर त्याच्या पुढचं दुर्लभ आहे श्रीकृष्ण भक्ती. त्या परमेश्वराची भक्ती घडणं मात्र खूप दुर्लभ आहे. का? कारण परमेश्वराची भक्ती घडायला आपल्याला परमेश्वर तर कळून घ्यावा लागेल ना. परमेश्वराची भक्ती करायला परमेश्वर समजावून घ्यावा लागेल. देवाची भक्ती करायला देव समजावून घ्यावा लागेल. आपल्याला सवय काय लागली, कोणी थोडा चमत्कार केला की आपण लगेच त्याला नमस्कार करतो, नाही त्यालाच देव मानतो. आपण उठसूट कुणालाही देव म्हणायची सवय लागली आपल्याला. कुणाला कुणी देव होतोय आजकाल. कुणी उठत मी देवे मी देवे असं म्हणतोय. देव एवढा सोपा आहे असं कुणालाही देव म्हणताय? अरे देव ओळखावा लागतो. तो ज्ञानाने ओळखावा लागतो. पण तो कसा पण संतांनीच मार्गदर्शन करून ठेवलंय ना. आपल्याला स्वतः काही अक्कल खर्चायची गरज नाही. फक्त त्यांनी जे सांगितलं ना ते वाचायचं आहे आणि त्याच्यावर चिंतन करायचं आहे. स्वतःची वापरायची गरज नाही. खूप सोपं करून सांगितलं. देव कसा ओळखायचा आणि त्या संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये त्याचंही वर्णन करतात. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. खूप सोपं करून माऊलींनी सांगितलं, ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान भक्ती वैराग्य हे सहाय गुणवर्य वस्ती जेत. तिथे भगवंत जाणायचं आहे का ज्याच्याकडे ही 6 लक्षण आहेत. कोणती? यश, श्रेय, औदार्य, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ही 6 लक्षणं जिथं असतील ना तिथे भगवंत जाणायचा. मुळात देव शब्द हा दानावाचक आहे. जो देतो तो देव, जो देतो तो देव. देव कुणालाही म्हणता येत नाही. दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती ही दुर्लभ आहे. त्या परमेश्वराची भक्ती दुर्लभ आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तो दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती ते सांगतात सन्निधान. चालत्या बोलत्या देवाची जवळी ही दुर्लभाहून दुर्लभ आहे. कुणालाही चालत्या बोलत्या देवाची जवळीक होत नाही, सन्निधान लाभत नाही. आपण अभागी आहोत, अभागी आहोत. आपल्याला चालता बोलता देव दुर्लभ आहे. आज आपण देवाची भक्ती करतोय, परमेश्वराची भक्ती करतोय, पण तो बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलं का? आपण बघितलंय का देव कसा आहे? बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही. आपण खूप अभागी आहोत का चालता बोलत्या देवाचं सन्निधान आपण प्राप्त नाही करू शकलो. ते दुर्लभ आहे. श्रीकृष्ण भक्ती दुर्लभ, त्याहून दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती आणि त्याहून दुर्लभ सांगतात सन्निधान. चालत्या बोलत्या देवाचं सन्निधान हे दुर्लभाहून दुर्लभ आहे. आणि शेवटी ते सांगतात दैवाधीन न पाविजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या तुला दैववशी मिळणार नाही, नशिबाने तुला मिळणार नाही. आपण म्हणतो ना एखाद्याला म्हटलं चला तीर्थयात्रेला जाऊ, तो आपण काय म्हणतो, बघू आलं देवाचं बोलवणं तर जाऊ, नाही का? असलं देवाची बोलवणं तर होईल ना, नाही तर नाही होणार आहे ना. मला सांगा देवाने आपल्याला बोलवावं असं आपल्याकडे काय? आपल्याकडे असं काय का देवाने हे म्हणावं माझ्याकडे? आपल्या हातून देवाचं काय आणणार आहे? असं काही होत नसतं. देवाने बोलवलं तर जाऊ, देवाचं बोलवलं तर असं होत नसतं. एक पाऊल जर आपण त्या दिशेनं टाकलं ना तर पुढची पावलं कशी टाकायची भगवंत पार करून घेतात. पण पहिलं पाऊल मात्र जीवालाच टाकावं लागतं. दैवाधीन न पाविजे. या गोष्टी तुला नशिबाने मिळणाऱ्या नाहीये, या तुला प्राप्त कराव्या लागणार आहे. कोणत्या? मनुष्य जन्म तुला तुझ्या प्रयत्नाने मिळवावा लागणार आहे. तुला ज्ञान तुझ्या प्रयत्नाने मिळवावं. दैवाधीन पाविजे, नशिबाने मिळणार नाही. श्रीकृष्ण भक्ती तुला प्रयत्नाने प्राप्त करावी लागणार आहे. सन्निधान तुला तुझ्या प्रयत्नानेच प्राप्त करावं लागणार आहे. दैवाधीन पाविजे. आपण म्हणतो नशिबात नव्हतं आपल्या म्हणून नाही घडलं. अरे नशीब 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 मजा आहे काय? ते आपल्या हातात आहे. आपण आपलं नशीब घडवायचं असतं. आपण आपलं नशीब घडवू शकतो. आपले कर्म आड येत असतील निश्चितप्रमाणे. पूर्व जन्मेचं संचित कर्म आपल्याला अध्यात्मापासून परावृत्त करत असतील, कदाचित अध्यात्म करू देत नसतील, पण त्या कर्माला पार करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ना, त्याला आपण पार करू शकतो. त्याच्यापुढे आपण जर प्रयत्न केले तर भगवंत आपल्याला सहाय्य करतात. पण दैवाधीन न पाहिजे, नशिबाने ते सगळं होईल असं जर आपण म्हणत असलो तर ती आपली निष्क्रियता आहे. आणि असा निष्क्रिय जीवात्मा
भगवंताला अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. देवाचा लाडका जर व्हायचा आहे तर म्हणून तर संतांना वेळोवेळी, आता हे सगळं आपल्याला माहित आहे, जे मी तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला माहित आहे, मलाही माहित आहे. पण आपल्याला संत हे पुन्हा पुन्हा का सांगतात? त्यांचं कामच आहे, संत आपल्याला जाग करण्याकरताच इथे येत असतात. म्हणून आपण त्यांच्या एका शब्दावर नितांत विचार करणं गरजेचं आहे. दुर्लभ संसारी मनुष्य जन्म जे संतांनी सांगितलं ते याच करता सांगितलं. हा पुन्हा पुन्हा न मिळणारा, पुन्हा पुन्हा मी नेहमी सांगत असतो की आता जरी आपण माणूस म्हणून जन्माला आलेला असलो ना आता, तरी हा काय आपला पहिला जन्म नाही. एक लक्षात घ्या, हा पहिला जन्म नाही. याच्या अगोदर आपले मनुष्य जन्म झाले. आणि किती जन्म झाले तर मोजता येणार नाही इतके जन्म आपले आतापर्यंत होऊन गेले, मोजता येणार नाही. पण मोजता जरी येत नसलं ना तरी अंदाज मात्र आपण नक्कीच लावू शकतो की आतापर्यंत माझे जन्म किती झाले असतील. मोजता येत नाही पण अंदाज लावू शकतो. बघा अंदाज लावा. मी अगदी सोपं करून सांगतो तुम्हाला, खूप काही खोल सांगणार नाही तुम्हाला, अनंत ब्रह्मांडाचा निर्णय सांगणार नाही, एका ब्रह्मांडापुरता सांगतो. आणि एवढ्यावर जरी तुम्ही विचार केला ना तरी तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत आपले जन्म किती झाले असतील. बघा, परब्रह्म परमेश्वराने या सृष्टीची रचना केली आणि या सृष्टीची रचना केल्यानंतर सर्वात प्रथमतः भगवंतानं कृतयुगाची रचना केली, ज्याला आपण सतयुगही म्हणतो. त्या कृतयुगाची मर्यादा होती 32 लाख वर्षाची. आणि त्या कृतयुगामध्ये या मनुष्य देहाला आयुष्य भगवंतानं दिलं होतं 1 लाख वर्षाचं. आपण कृतयुगात माणूस म्हणून जन्माला आलो, 1 लाख वर्षाचं आयुष्य भोगलं. एकदाच नाही भोगलं, कितीतरी जन्म, कितीतरी मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू करत 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 कृतयुगाचे 32 लाख वर्ष संपले. मोक्ष आपल्याला मिळालाच नाही. त्याच्या खाली होतं त्रेतायुग. त्रेतायुगाची मर्यादा होती 16 लाख वर्षाची. आणि त्या त्रेतायुगामध्ये या मनुष्य देहाला आयुष्य भगवंतानं दिलं होतं 10,000 वर्षाचं. आपण पुन्हा तिथे माणूस म्हणून जन्माला आलो, तिथे एकदाच नाही आलो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनव्या दुःखात पडलो. जन्म मृत्यू करत 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 त्रेताचे 16 लाखही संपले. देवाची प्राप्ती आपल्याला झालीच. त्याच्या खाली होतं द्वापारयुग. द्वापारयुगाची मर्यादा होती 8 लाख वर्षाची. आणि त्या द्वापारयुगामध्ये या मनुष्य देहाला आयुष्य भगवंताला दिलं होतं 1000 वर्षाचं. आपण पुन्हा तिथे माणूस म्हणून जन्माला आलो, तिथे एकदाच नाही आलो. उपजते नाशे नाशिलते पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा या दुःखात पडलो. जन्म मृत्यू करत 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 द्वापाराचे 8 लाखही संपले. मुक्ती आपल्याला मिळाली. त्याच्या खाली होतं कलियुग. या कलियुगाची मर्यादा 4 लाख वर्षाची. पैकी आतापर्यंत 5230 वर्ष आतापर्यंत झालेले आहे. आणि एवढ्याही काळामध्ये आपले खूप सारे जन्म झाले, खूप सारे मृत्यू झाले, अजूनही देव आपल्याला भेटला नाही. आणि या युगात जर देव भेटला नाही, या युगात जर मुक्ती मिळाली नाही, या युगात जर मोक्ष मिळाला नाही तर याच्यानंतर युग नाहीये. हो, याच्या अगोदर पर्याय होता. चला, कृतात नाही देव भेटला, त्रेतात भेटून जाईल. त्रेतात नाही मुक्ती मिळाली, द्वापारात मिळेल. द्वापारात नाही मोक्ष मिळाला, कलित होईल. पण कलियुगात जर मुक्ती मोक्ष नाही मिळाला, कलियुगात जर देवाची प्राप्ती नाही झाली तर याच्यानंतर युग नाही, याच्यानंतर आहे फक्त नित्य नरक. आणि म्हणून तर संत सांगतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. ही शेवटची संधी आहे. शेवटची का म्हटले? कारण आता हा मिळाला, पुन्हा हा मिळेलच याची खात्री नाही. दुर्लभ संसारी मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. आज तो मिळाला म्हणून आपण त्याचा नेमका हेतू काय भगवंताचा हात दे देण्याचा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जाणूनच आपण त्यावर पुढे आपलं जीवन जगलं पाहिजे. दुर्लभ संसारी मनुष्य जन्म. बरं, इथून मागच्या युगामध्ये वेळ जास्त होता, आपल्याकडे जास्त वेळ होता. या युगात वेळ कमी आहे. बघा ना, कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतात 10,000 वर्षाचं आयुष्य होतं,
द्वापारात 1000 वर्षाचं आयुष्य होतं. आता आयुष्य किती आपल्याकडे तर 100 वर्षाचं जास्तीत जास्त. आता एवढं कोणी घेत नाही. 100 वर्ष कोणी जगत अपवादात्मक एखादा 100च्या पुढेही जातो, पण तो अपवादात्मक. आणि कोणताही नियम हा अपवादाने सिद्ध होतो. मग नियम अध्यात्मातला असू द्या नाही तर विज्ञानातला असू द्या, कोणताही नियम हा अपवादाने सिद्ध होतो. त्यामुळे अपवादात्मक एखादा 100च्या पुढे जातो. पण सरासरी कलियुगाची आयु मर्यादा 100 वर्षाची आहे. बरं 100 वर्ष कोणी जगत नाही, पण आपण जरी गृहीत धरलं की माझ्याकडे 100 वर्षाचं आयुष्य आहे असं गृहीत जरी धरलं तरी संत काय सांगतात, 100 गुणिले ते अर्धरात्र. म्हणजे तुझ्याकडे जे काही आयुष्य आहे त्यातलं तुझं अर्ध आयुष्य रात्रीमध्ये जात आहे, झोपेमध्ये जात आहे. आणि बरोबरच आहे, प्रत्येक जण झोपतोच आहे नाही का, प्रत्येकाचं जातच आहे. पण थोडं त्याच्या पुढे जाऊन सांगत असतो, मी नेहमी सांगत असतो, सर्वांचंच अर्ध आयुष्य झोपेत जात नाही. सर्वांचं नाही जात. अर्ध आयुष्य झोपेमध्ये कुणाचं जातं, जे रात्री 11 वाजेच्या नंतर झोपून सकाळी 5 वाजेच्या आत बिछाना सोडतात त्यांचं अर्ध आयुष्य झोपेत जातं. जे सकाळी 7 वाजता 8 वाजता 9 वाजता बिछाना सोडतात त्यांचं अर्ध आयुष्य झोपेत नाही जात, त्यांचं 70% आयुष्य झोपेत जातं. 100 गुणिले ते अर्धरात्र काय गुन्हा करताय, जे 2 प्रहराची निद्रा घेतात त्यांच्या जवळ आहे. आणि एवढा अल्प काळ आपल्या जवळ आहे. या अल्प काळामध्ये आपल्याला दुर्लभ संसारी मनुष्य जन्म जो लाभलेला आहे त्या संसारी मनुष्य देहाचा सार करून घेणं नितांत गरजेचं आहे. आमच्या रमावतीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये तेच जाणलं की हा जन्म जो मला मिळालेला आहे या जन्माचा मला सार करायचा आहे, याच्यानंतर पुन्हा मला जन्माला यायचं नाही. आणि म्हणून त्यांनी अखंडपणे आपला संसार केला, प्रपंच केलो. आणि तो करत असताना त्या परमेश्वर नामाचं अखंडपणे एकनिष्ठपणे चिंतन केलं. आणि त्याच परमेश्वर नामाचं चिंतन करत करत गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे. प्रामुख्याने त्यांचे पती आहेत आदरणीय आमचे राधाकिशनजी निवृत्ती पारखे, त्यांचे चिरंजीव आहेत कुलदीपक राधाकिशन पारखे, मुलगी आहे ज्योतिताई अशोक वाघमोडे. दुसरी मुलगी आहे दीपिकाताई गणेश शिंदे, त्यांचे सुनबाई आहेत काजलताई कुलदीपक पारखे, नात आहे अक्षदा कुलदीपक पारखे, त्यांचे दीरा, त्यांचे जाऊ, त्यांच्या सुना, त्यांचे जावई, नातू, पंतू, भरल्या गोकुळासारखा हा परिवार. आणि या परिवारातून गेल्या 10 दिवसापूर्वी अचानकपणे बहिणी एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याचं जे दुःख आहे हे निश्चितच मोठं आहे, निश्चितच मोठं आहे. पण थोडं त्याच्या इकडे जाऊन सांगतो आणि नेहमी सांगतो गरजेचं आहे का मृत्यूचं दुःख नाही. हो, मृत्यूचं दुःख नाही, ते करायचं नसतं. मृत्यूला आम्ही लोक तर दुःख मानतच नाही बा. तसंही मृत्यू म्हणजे आहे काय, मिळाला तर मोक्ष, नाही तर वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी घृणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णात नैन्यानी सयाती नवानी दे. मृत्यूचं दुःख नाही का, मृत्यू म्हणजे आहे काय, मिळाली तर मुक्ती, नाहीतर उपजते नाश, नाशिले ते पुनरुत्थान. मृत्यूचं दुःख नाही का, मृत्यू म्हणजे आहे काय, झाली तर देवाची प्राप्ती, नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेन. मृत्यूचं दुःख नाही, कारण मृत्यू हा मुक्तीचा शुभारंभ असतो. हो, मुक्तीकडे जाणारी पहिली पायरी म्हणजेच मृत्यू आहे. कारण जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत हा जीवात्मा मुक्तीकडे जाऊ शकत नाही. आणि हा जीवात्मा कैलासी रमावतीबाईंचा जीवात्मा आध्यात्मिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या अगदी पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ होता. या जीवात्म्याला भगवंत मुक्ती देणारच आहे, यात कुठली शंका नाही. म्हणून त्यांच्या मृत्यूचं दुःख नाही, मुक्ती त्या जीवात्म्याला निश्चितपणे मिळणार आहे. कारण संसारामध्ये राहून देवाला जीवाकडून जी जी अपेक्षा आहे ते त्या सगळ्या पद्धतीने त्या जीवन जगलेले आहे आणि त्यामुळे त्यांना मुक्ती मिळणार यात शंका नाही. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूचं दुःख नाही. म्हणून हा दुःख पारखे परिवाराला दुःख आहे, पण दुःख कोणतं, दुःख एकच आहे का
या परिवारातली, या घरातली, या कुटुंबातली एक आई यांच्या जीवनातून वजा झाली, हे दुःख या परिवाराला, आणि ते खूप मोठं ते दुःख आहे, त्यात शंकाच नाही. दुसरं दुःख नाही, पण हे दुःख आई जीवनातून वजा झाली, हे दुःख आहे. कारण या संसारामधलं, या जीवनामधले सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल ना, तर ते हेच आहे बरं का. हो, कोणतं? जीवनातून आई वजा होणे आणि जीवनातून बाप वजा होणे, हे दोन दुःख आहे. काही दोन दुःखाची सांत्वना व्हावी असा शब्द विश्व शब्दकोशामध्ये सुद्धा तयार झाला नाही. कारण जीवनामध्ये दोनच जीव असे आहे का जे एकदा का आपल्या जीवनातून वजा झाले म्हणजे झाले, याला परत दुसरा उपाय नाहीये. बाकी जगात सगळ्या गोष्टीला उपाय, सगळ्या गोष्टीला पर्याय. आपण 21व्या शतकात जगणारी माणसं, विज्ञानाच्या युगात जगणारी आपण माणसं, आज आपल्याला अशक्य असं काहीच राहिलं नाही, काहीच नाही. आपल्याला जे हवं आहे ना ते आपण मिळवू शकतो, जे प्राप्त करायचं आहे ना ते प्राप्त करू शकतो, सगळं मिळू शकतो. काय शक्य? विचार करा. आता जर आपल्याला वाटलं खूप गरमी आहे, खूप उष्णता आहे, आणि गरमी कमी करण्याकरता मला महाबळेश्वर सारखी थंड हवा हवी आहे, तेवढी थंड हवा घेण्याकरता आपल्याला महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही राहिली. घरात गेलो, एसीचा बटन चालू केला, आपल्या घरामध्ये महाबळेश्वर पेक्षाही थंड हवा आपण निर्माण करू शकतो. अशक्य नाही आपल्याला. आता आपल्याला वाटलं यावर्षी थंडी खूप आहे, गारवा खूप आहे, आणि गारवा कमी करण्याकरता राजस्थानच्या वाळवंटासारखी उष्णता हवी आहे. तेवढी गरमी उष्णता घेण्याकरता राजस्थानच्या वाळवंटात जाण्याची गरज राहिली नाही आपल्याला. घरात गेलो, रूम हीटर चालू केला, आपल्या घरामध्ये राजस्थान पेक्षा जास्त टेम्परेचर आपण निर्माण करू शकतो. अशक्य नाही आपल्याला. आपल्याला बर्फ खावासा वाटला, बर्फ खाण्याकरता हिमालयात जाण्याची गरज राहिली नाही आपल्याला. घरात गेलो, फ्रीज उघडला, घरात हिमालय तयार केला, पण घरात बर्फ तयार केला. अशक्य नाही आपल्याला. अहो, आपला एखादा नातेवाईक परदेशात आहे आणि त्याच्याशी आपल्याला समोरासमोर बोलणं गरजेचं आहे, तर समोरासमोर बोलण्याकरता 7 समुद्र ओलांडून पलीकडे जाण्याची गरज राहिली नाही आपल्याला. 7 समुद्र ओलांडून अलीकडे जाण्याची गरज राहिली नाही त्याला. मोबाईल उचलला, व्हिडिओ कॉल केला, तो तिथे, आपण इथे बोलू शकतो ना समोरासमोर. काय अशक्य आहे जगात? आपल्याला काहीच नाही. आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो, जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करू शकतो. इतकंच काय, मांडलेली नाती गोती सुद्धा मिळतात. हो, मानलेला भाऊ मिळेल, मानलेली बहीण मिळेल, मानलेला काका मिळेल, काकी मिळेल, मामा मिळेल, मामी मिळेल, मावशी मिळेल, सगळं या जगामध्ये. पण मिळत नाही फक्त एकदा जीवनातून वजा झालेली जन्मदाती आई आणि जीवनातून वजा झालेला जन्मदाता बाप. बस हे दोनच जीव असे आहे. आई सारख्या किती मिळतील, बापासारख्या किती मिळतील, ते प्रेम करणारे मिळतील, पण जी नैसर्गिकता या दोघांच्या जीवनामध्ये असते ना, ती नैसर्गिकता कुठेच मिळत नाही. म्हणून तर आई आणि बाप आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. या परिवाराचं दुःख जे आहे ना, तेवढं एक आहे की आई जीवनातून वजा झाली. दुसरं दुःख नाहीये, कारण तो जीवात्मा मुक्तीला जाणार आहे, पण आईची उणीव मात्र आयुष्यभर या जीव परिवाराला भासणार आहे. कारण आईची महती सांगताना आमचे साने गुरुजी सांगतात, मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई. मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई स्वर्गापेक्षा मोठी, आई पृथ्वीपेक्षा मोठी आहे, स्वामी तिने जगाचा. आई विना भिकारी सांगितलं. आई खूप मोठी आहे. इतकी मोठी आई शब्दाची एक व्याख्या अशी आहे, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं मिलन जिच्या माध्यमातून होतं ना, तिला आई म्हटलं गेलं. आई खूप मोठी आहे, इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे की आमच्या संतांना जेव्हा देवाशी नातं जोडण्याची वेळ आली, तर आमच्या संतांनी सगळ्यात अगोदर देवाशी नातं कोणतं जोडलं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आई खूप मोठी आहे, इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे का वेदाकारांनी वेदाच्या ऋचा लिहिल्या. त्या लिहित असताना वेदाकारांनी पहिलं वंदन केलं भगवंताला, दुसरं केलं देवी देवतेला, आणि वेदाची पहिली ऋचा वेदाकाराने लिहिली, न मातू परदैवत. आई खूप मोठी आहे, इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे का तिच्या प्रेमात सांगण्याचा मोह
साक्षात जगनियंत्या भगवंताला आवडला नाही. आईचं प्रेम सांगताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, तुमच्यावर जर नैसर्गिक प्रेम कोणी करणार असेल ना तर करू शकते फक्त तुमची जन्मदाती आई आणि तुमचा जन्मदाता बाप. बस आई खूप मोठी आहे. आता किती बोललं तरी हा न संपणारच विषय आहे, पण वेळ संपलेली आहे आणि म्हणून आपल्याला थांबावं लागतं. पण जाता जाता एकच सांगेल, पारखे परिवाराला सांगेल, तुम्हाला सर्वांना सांगेल का रमावतीबाई आपल्यातून गेल्या याचं दुःख खरंच नाही, खरंच करू नका. हो, खरंच करू नका. कारण तो जीवात्मा मुक्तीला जाणारा जीवात्मा आहे. म्हणजे हे मी काय ऐकून बोलत नाही, त्या जीवात्म्याला मी स्वतः अनुभवलेला आहे, मी बघितलेला आहे, मी त्यांची भेट गाठ आणि त्यांचे अध्यात्माचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले. म्हणून मी सगळं ठामपणे सांगू शकतो की तो जीवात्मा मुक्तीला जाणार आहे. देव त्या जीवात्म्याला मुक्ती देईल, यात काही शंका घ्यायची नाही, कधीच नाही. दुःख मृत्यूच करू नका. आता तुमच्या घरातली तुमची आई, तुमच्या कुटुंबातली आई गेली, ही उणीव मी काय, पण कोणीच भरून काढू शकत नाही. पण मनुष्याच्या हातात काय आहे, आपल्या हातात काय, एकच आहे, आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं आणि त्या प्रसंगावर काळ हेच औषध आहे. तिची उणीव तुम्हाला भासणार आहे, तुम्ही तिला विसरून जा असं मी म्हणणार नाही, म्हटलं तर तुम्ही विसरू शकत नाहीये. फक्त एकच सांगेल, समाधान एकच माना, समाधान एकच माना की हा जीवात्मा भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाणार आहे. देवाला एकच प्रार्थना करूया, मी माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने प्रभू श्री चक्रधरांना प्रार्थना करतो की भगवंता हा पवित्र असा जीवात्मा आता तुझ्याकडे येत आहे, तर या जीवात्म्याला या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करून त्या जीवात्म्याला आपल्या कैवल्यगडावर नित्य मुक्ती प्रदान करा. आणि त्या आईच्या जाण्याने या परिवाराला जी तिची उणीव भासत आहे, ती उणीव सहन करण्याची ताकद प्रभू श्री चक्रधराने या परिवाराला द्यावी. इतकीच भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून झालेली अल्प स्वल्प सेवा आपणा सर्व संत सज्जनांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या पवित्र करकमलाने झालेली अल्प स्वल्प सेवा या भगवंताच्या श्रीचरणी समर्पित करून या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो, थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. याच्यानंतर कोणी उठू नका, कारण इथे श्रद्धांजली पर मनोगत होणार आहे आणि त्यानंतर सामूहिक प्रार्थना होणार आहे, जी खरी श्रद्धांजली असते. म्हणून सर्वात प्रथम त्या श्रद्धांजली पर विचार व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय आपले पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय आमचे सुदनर साहेब यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी यावं, आपले श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त करावं आणि पुढील नियोजन, पुढील कुणाची श्रद्धांजली. आज या दशकराविधीनिमित्त ज्यांची प्रवचन रूपी सेवा होती ते महंत कानळसकर महाराज भक्तरपूर म्हणण्याऐवजी आमचं गाव काय आणि भक्तरपूर गाव या दोन्ही गावाच्या सानिध्यात असणारे महाराज, आणि त्यांनी विवेचन करीत असताना आपल्या समोर मला येऊन 10-15 मिनिटं झाले, परंतु महाराजांनी आई म्हणजे काय असती हे सांगत असताना माझ्या अंदाजे प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी आणलं. म्हणून महाराज आपण जे बोलतात, आपण जे प्रवचन रूपी सेवा देतात, ही सेवा देणं म्हणजे अनेक महाराज असतात, कुणाचं नाव घेतल्यापेक्षा, परंतु कार्यक्रम दशकऱ्याच्या विधीचा असेल, वर्षश्राद्धाचा असेल, महाराज कार्यक्रमावर बोलण्याऐवजी दुसरीकडेच भाकड कथा गातात. परंतु आपण जे बोललात ते अतिशय उत्कृष्ट असं आणि प्रत्येकाच्या मनाला रुचल्याशिवाय राहणार नाही असं आपण बोललात. म्हणून प्रथम आपलं सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्यांची दशक्रिया विधी आहे त्या रमाताई राधाकृष्ण पारखे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आल्याशिवाय कुठलीही गोष्ट कुणालाही मिळत नाही, परंतु रमाताईचं माहेर म्हणजेच कोळपेवाडी दायगोडे पाटलांची कन्या. आणि उपस्थित बंधू आणि बहिणींनो, मी शाळेत असताना दायगोडे पाटलांच्या वस्तीवरच राहत होतो असं म्हणायला हरकत नाही. त्या टायमाला रमाताईचे काय लाड असतील हे फक्त तो परिवार आणि त्या गावातील असतील ज्या माणसं सांगू शकतील. परंतु कालांतरानं ज्यावेळेस तिचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये एक क्वालिफाईड माणूस म्हणून राधाकिरण पारखे यांची त्यांच्या वडिलांनी निवड केली. याचं कारण निवृत्ती पाटील पारखे ही त्या गावात वास्तव्यास होते, कर्मभूमी म्हणून कोळपेवाडीतच राहत होते.
म्हणून एका क्वालिफाईड मुलाची निवड करून या गावात वराडाच्या ट्रक पासून रायगडे पाटलांनी पुरवलं होतं. आणि अशा रमाबाईच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं लग्न झाल्यानंतर काही थोड्याच कालावधीमध्ये एका प्रदीर्घ अशा आजाराने पछाडलं आणि तो आजार अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत तिचे हाल करीत होता. परंतु कर्म घेते झुले तिथे कुणाचे काही न चाले, त्याप्रमाणे या जीवनाचा अर्थ आहे. आणि अशा रमाताईला गेल्या 10 दिवसापूर्वी ही लोकांमधून परमेश्वराने नेला आहे. परंतु मी महाराज आपण बोलला मुलांना दुःख नाही, परिवाराला दुःख नाही, अगदी बरोबर आहे. परंतु खऱ्या अर्थानं आई आणि वडील हे दुःख जर कोणी पेलवणार नाही असा कोणी या जगात नाही, हे दुःख असणारच. परंतु रमाताईच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला तिचा मुलगा अतिशय हुशार निघाला आणि त्याचा प्रपंच त्याने चाकरीवर आणला. हीच खरी तिला श्रद्धांजली आहे. म्हणून अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अशा आईला प्रथम त्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, रमाताईची कीर्ती म्हणजे तुमची सर्वांची उपस्थिती. तुमच्या सर्वांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या कर्नाटक गावाच्या वतीनं आणि निफाड पंचायत समिती वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. माझ्या नंतर पोतरे साहेब. रमावती राधाकिशन पारखे यांचं बरोबर 10 दिवसापूर्वी निधन झालं आणि आज या ठिकाणी दसक्रिया संपन्न झाली. महंत महाराज यांनी अत्यंत या मातेचा चित्रपट, या मातेचं आयुष्यात काय झालंय सर्व आपल्या समोर मांडलं. राधाकिशन पारखे त्यांच्या या पत्नी होत्या, तसेच कुलदीप राधाकिशन पारखे या मातेचे चिरंजीव आमचे मित्र नवनाथजी पारखे, संजय पारखे यांच्या मोठ्या वहिनी व गंगाधरजी धायगुडे यांची मोठी बहीण आणि आमच्या सर्व मित्रांच्या ह्या मोठ्या वहिनी. बंधूंनो, ह्या मातेचा आत्ताच सगळं माहिती आपल्याला आहे, पण ह्या मातेला मी गेल्या 40 वर्षापासून ज्यावेळेस राधाकिशन पारखे यांचं लग्न झालं त्या लग्नातही आम्ही असताना ही माता तिकडे जशी चांगल्या घरातून आली तशीच पुढेही त्या पारखे फॅमिलीमध्ये तिने तिचं स्वतःचं नाव कमावलं. नाशिकमध्ये असताना आम्ही कोळपेडीहून जाणारे मित्र आम्ही यांच्या घरी राहत असो, पण या मातेने कधी भेदभाव केला नाही. आपले छोटे धीर या नात्याने, या मातेने आम्हाला सर्वांना सांभाळलं. प्रचंड नाते संबंध असलेली ही माता आपल्या समोर या ठिकाणी सोडून गेली. धायगुडे फॅमिली असेल, पारखे फॅमिली असेल, चांगल्या फॅमिलीमध्ये ही माता आपली आयुष्य गेलं आणि आज बोलता बोलता 10 दिवसापासून आपल्याला ही माता दिसत नाही. या ठिकाणी किती जरी कीर्तनकर महाराजांनी आपल्याला सांगितलं असेल की दुःख नाही, पण आपल्या मनात हे दुःख आपल्याला माहित आहे. या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो, परत आम्हाला अशी वहिनी येणं शक्य नाही आणि ह्या मातेला मी लाख लाख दंडवत करतो, लाख लाख श्रद्धांजली वाहतो. मी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या वतीने कालच नवनाथजी पारखे यांच्याशी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते दिल्लीला असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. मी माझे पोतारे फॅमिली व आमचे कोळपडी मित्रमंडळ तसेच नाशिक मित्रमंडळ या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद. पारखे यांच्या दसक्रिया विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर त्या निमित्ताने या ठिकाणी चक्रधर स्वामी, तर या ठिकाणी कानळकर बाबा मोहनभाऊ यांचे प्रवचन रूपी कार्यक्रम त्यांनी आपल्या पुढं सविस्तरपणे मांडलेला आहे. त्याप्रमाणे त्याच्यातून त्यांनी आपल्याला पुष्कळचं ज्ञान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या गावचे निवृत्ती पारखे
पूर्वी कोसाका कोपरगाव सहकारी साखर कारखाना इथं त्यांना नोकरी मिळाली आणि त्या निमित्ताने ते कोळकोडीला स्थायिक झाले आणि त्याच ठिकाणी आमचे त्रिंबक पाटील धायगुडे हे त्या कारखान्यामध्ये टेंडर घेत होते. सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना असं आता त्याचं नामकरण झालेलं आहे. तर असे आमचे निवृत्ती आपलं त्रिंबकराव धायगुडे हे पण त्या ठिकाणी त्यांना कारखान्यातून ते टेंडर घ्यायचे गाड्यांचं वाहतुकीचं. अशा प्रकारे त्यांची ओळख पाळख झाल्यामुळं आणि हे काळे साहेबांची एकमेव विश्वासू अशी सेवा होती. अशा प्रकारची सेवा त्यांची होती आणि अशा कारणाने त्रिंबकराव धायगुडे यांनी त्यांची मुलगी रमाबाई तर रमावती हे त्या पारखे पाटलांना दिली. राधाकिसन निवृत्ती पारखे यांना ती दिली आणि त्या निमित्ताने तो संबंध आला. त्याचप्रमाणे चांगदेव पाटील कोळपे त्रिंबकराव धायगुडे आणि आम्ही त्या काळातले असे एकत्रित हरिभक्त परायण. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली गायकवाड यांना ते या आश्रमाकरता माऊलींनी त्रिंबकराव धायगुडेंनी चांगदेव पाटलांनी आम्ही आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री दामोदर अण्णाजी महानुभाव पात्रे या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली समर्पित करतील. त्यानंतर सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप होईल. उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज आपण एक आगळा वेगळा कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजेच कैवल्यवासी रमावती राधाकिसन पारखे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्ताने पुष्पांजलीच्या निमित्ताने उपस्थित होत असताना या ठिकाणी कानळस आणि पाथरे म्हणजेच माझा या ठिकाणी ज्यावेळेस संवत्सरून पाथऱ्याला आलो आणि पाथऱ्याहून कानळसला या ठिकाणी स्थानवंदन करण्याच्या निमित्ताने आलो असताना या स्थानाशी अशी नाळ बांधली गेली आणि स्थानासोबत असलेल्या या कानळसच्या सर्व परिवाराची अशी नाळ बांधली गेली आणि हे सर्व जपत असताना हे पारखे कुटुंब मग त्या पारखे कुटुंबातील काही साहेब नाशिकला असतात, काही कोळपेवडीला असतात, काही या ठिकाणी असतात, असं विखुरलेलं कुटुंब. परंतु या कुटुंबावर जे काही या कानळसच्या स्थानाच्या निमित्ताने भगवान श्री चक्र स्वामींच्या जो तत्व प्रणाली आहे मानव पंथाची, अर्थात जी शिकवण आहे, जे विचार आहे, ती विचार, ती संस्कार या कानळस गावामध्ये असलेल्या सर्व पारखे कुटुंबावर निश्चितच झालेले आहे. मी असं म्हणेल की धायगुडे कुटुंबातली असलेली कन्या तिनं आपलं गाव, आपलं घर, आपलं नाव लहानपणी उज्ज्वल केलं, परंपरा राखली आणि तेच नाव, तेच गाव पारखे कुटुंबामध्ये आल्यानंतर सुद्धा तिनं ते विचार, चांगल्या प्रकारचे जे संस्कार, हा योगायोग आहे. तिचं भाग्य चांगलं का तिला हा आध्यात्मिक मार्ग मिळाला, ईश्वरीय मार्ग मिळाला. ईश्वरीय मार्ग मिळून आज या मानव पंथाची ती अखंडपणे स्थानाची सेवा, साधू संतांची सेवा, आपला संसारिक प्रपंच करीत असताना सुद्धा नामस्मरण, पूजार्चा, साधू संतांची सेवा आणि भगवान चक्र स्वामींनी सांगितलेले जे विचार आहे, जो तत्वज्ञानाचा जो आचार आहे, तो आपल्यामध्ये उतरवून आपल्या मुलाबाळावर चांगल्या प्रकारचे संस्कार या पारखे कुटुंबावर तिने केलेले आहे.
निश्चितच या कुटुंबाला दुःख झालेलं आहे. आपणा गावकऱ्यांना सुद्धा रमावतीबाई ताई गेल्याच्या नंतर जे दुःख झालेलं आहे. असो, बाबांनी यापूर्वी आपल्या प्रवचनातून दुःखाबद्दल आणि आनंदाबद्दल माहिती दिलेलीच असेल, परंतु अधिक वेळ न घेता या ठिकाणी या पारखी कुटुंबाचा संबंध आणि या स्थानाचा संबंध गेल्या 25 वर्षापासून, तुम्ही म्हणाल 25 वर्षापूर्वी काय करत होते? मी महानुभाव आश्रम संवत्सरामध्ये लहानपणापासून होतो. पदयात्रेच्या निमित्ताने जेव्हा स्टार्टिंगला ब्रह्मगिरी ते डोमेग्राम अशी पदयात्रा जेव्हा निघालेली होती, त्या पदयात्रेच्या निमित्ताने ह्या गोदावरीचा जो काठ आहे, गोदावरीचा चक्र स्वामींनी आपल्या पदस्पर्शाने पुणे केलेला हा जो गोदावरीच्या काठावर असलेले आपले स्थान आहे, हे स्थान वंदन करण्याचा योग कानळच्या निमित्ताने आला होता. तेव्हा आम्ही अभ्यासक दशेमध्ये साधक या दशेमध्ये होतो. फक्त स्थान करायचं, तिथली लीळा वाचायची, तिथलं हे बघायचं. कोणाशी ओळख नव्हती, काही परिचय नव्हता. परंतु कालांतर या ठिकाणी या स्थानाचं असं एक मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. आणि पाथऱ्याच्या आश्रमात जेव्हा जे काही कार्य करायचं, मग चाहे ते खोपडीचं स्थान असो आणि कानळचं स्थान असो, या ठिकाणी येऊन देवाला विडा व्हायचा. बहुतेक पारखी कुटुंब आणि गावातील कुटुंब आमच्या ताईंचा आणि बऱ्याच लोकांचा संबंध होता या ठिकाणी. आमच्याकडे माझ्याकडे मुलं बी सुद्धा शिकायला होते इथल्या कानळचे. असो, तो भाग वेगळा आहे. या ठिकाणी रमावती राधाकिशन पारखे यांच्या निमित्ताने आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होत असताना या ठिकाणी मी श्री चक्रधर ज्ञान मंदिर महानुभाव आश्रम पाथरे या आश्रमाच्या वतीनं ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण दंडवत. क्षमा कर दयाळ कखाई असे निंदको आत्मघाती वरिवर स्पर्शी कुटिलादी दोषी परतारको अंतरीना जिव्हाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा भके पात्र विरागी निज्ञानी आला करी मार्ग द्रोह गुरु ईश्वराला महादुर्गुणी वेलवाढीस गेला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा महानिष्ठुर लाजहीना क्रूराचा सदा भ्रष्ट रेवंच तस्कराचा महाप्रसव नित्य नरकास गेला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा कृपाळू दयाळू तू औदार्यवंता अभाळा उणी थोर या दोषवंता तुला धमाचा जरी वीट आला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा सर्वे सुखिना संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवे मा कश्चित् दुःख भाग भवे. शांती शांती शांती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. इथे आईचे भोजन घेऊनच आपण या ठिकाणावर जायचं. Thank you.